हॅलो. आज मी आपणास होमिओपॅथीमध्ये कोणकोणत्या आजारामध्ये होमिओपॅथी आपण उत्तमरित्या घेऊन नीट होऊ शकता, होमिओपॅथीच्या उपचाराने आपण नीट होऊ शकता, ज्या उपचारांचा कसलाही आपल्या शरीरावर साईड इफेक्ट होत नाही आणि खर्चही कमी लागतो, तर त्यामध्ये साधेसुधे आजार जे की आपण ॲक्यूट डिसिजेस जे म्हणतो आपण, किंवा एकदम तीव्र गतीनं तुमच्या शरीरामध्ये ते उद्भवतात आणि त्याची बिगिनिंग जी आहे आजाराची ती एकदम सडन ऑनसेट असतो. तर असे डिसिजेस म्हणजे ॲक्यूट डिसिजेस, लाईफ थ्रेटनिंग पण असू शकतात त्याच्यामध्ये. तर त्यामध्ये असे आजार आहेत की जे होमिओपॅथीमध्ये बऱ्याच वेळा लोकांना असं वाटते की यासाठी होमिओपॅथीमध्ये काही उपचार आहेत का नाही, तर त्यासाठी फार चांगले प्रभावी असे होमिओपॅथीमध्ये उपचार तुम्हाला पाहायला मिळतील. आणि मी गेली 25 वर्ष असे पेशंट डील करतो आहे सक्सेसफुली. त्यामध्ये आहेत सर्दी, खोकला, दमा, ताप, फ्लू, घसा दुखणे, किंवा अन्न विषबाधा होणे, काल काहीतरी उलटंसुलटं खाल्लं होतं आणि आजपासून सकाळपासून किंवा रात्रीपासून लूज मोशन व्हायला लागले किंवा उलट्या व्हायला लागल्या, त्यासाठी सुद्धा तुम्ही होमिओपॅथी घेऊ शकता. ज्यामध्ये की डेंग्यू आहे, मलेरिया आहे, भयंकर ताप आहे, टायफॉईड आहे. थंडी वाजून येणारा ताप मलेरियामध्ये असतो, टायफॉईडमधला ताप हा कंटिन्युअस ताप असतो. डेंग्यूमध्ये होणारा त्रास, डेंग्यूचा ताप, कॉलरा, लूज मोशन लागणे, उलट्या होणे, निमोनिया, ब्रॉन्कायटिस, अशा अनेक आजारांमध्ये तुम्ही होमिओपॅथी घेऊ शकता. अचानक दम्याचा अटॅक येणे, ब्रॉन्कायटिसचा त्रास होणे, श्वासोश्वास घ्यायला त्रास होणे, दम लागणे, थंडीमुळे असेल किंवा कुठल्या ॲलर्जनमुळे असेल, मूत्राशयामध्ये संसर्ग होऊन मूत्राशयामध्ये दाह होणे, आग होणे, बर्निंग सेन्सेशन, व्हाईल युरिनेशन, त्यानंतर तसेच तुम्हाला अचानकच पोटात उजव्या बाजूला दुखणे, ज्यामध्ये की सकाळी उलट्या होतात सकाळच्या वेळेमध्ये खास करून, तर अशा केसेसमध्ये अपेंडिसायटिसचा आपण विचार करतो. आणि अशा लहान ॲक्यूट अशा दुखण्यामध्ये सुद्धा तुम्ही होमिओपॅथी घेऊन तुमचा आजार बरा करून घेऊ शकता. कधीकधी तर त्या ऑपरेशन पण करायची गरज पडू शकत नाही. मुतखड्याचा त्रास असेल, मासिक पाळीचा त्रास असेल, डिस्मेनोरिया ज्याला म्हणतो आपण, त्यासोबतच डोळ्यांचे संसर्ग असतील किंवा कानाचा संसर्ग असेल, कान दुखणं, दात दुखणं, घसा दुखणं, टॉन्सिलचा त्रास असेल, अचानक तुम्हाला गिळायला त्रास होतो, ताप येतो आणि काल काहीतरी कोल्ड ड्रिंक्स, आईस्क्रीम किंवा तत्सम पदार्थ खाल्लेले असतात आणि अचानकच मग गिळायला त्रास होतो, अचानक तोंड येणं, अचानक डोळ्यामध्ये स्टाईज ज्याला आपण रांजणवाडी म्हणतो तो त्रास होणं, अचानक तुम्हाला कान दुखणं, दात दुखणं, यासाठी सुद्धा तुम्ही होमिओपॅथी अतिशय प्रभावीपणे तुम्ही ह्याला डील करू शकता होमिओपॅथी घेऊन. आणि कसलेही साईड इफेक्ट्स न होता, तर जखमा होणं, लागणं, भाजणं, पोळणं किंवा मधमाशी चावणं, विंचू चावणं, अशा अनेक लहान सहान तक्रारीसाठी बऱ्याच वेळा पेशंटना असं वाटते की या ॲक्यूट केसेसमध्ये एकदम तीव्र गतीनं एकदम त्रास होणारे जे आजार आहेत त्याच्यामध्ये आपण होमिओपॅथी घेऊ शकतो का नाही, तर निश्चितच घेऊ शकता आणि फार लवकर कमी दिवसात कमी पैशात तुम्ही नीट पण होऊ शकता. यासाठी निश्चित होमिओपॅथी घ्यावी. मी डॉक्टर विजय गायकवाड, MD, होमिओपॅथी, उमरगा. धन्यवाद.